विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कदम अजय. आज आपल्याला शाखा द्वितीय म्हणजेच कलाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्पेशल मराठीचा अभ्यासक्रम समजावून सांगतो आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की 2019 पासून हा अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. 19-20 या अकॅडमिक वर्षात तो बदलला, परत 20-21 या वर्षामध्ये तो बदलला. आता 21-22 लाही तो बदललेलाच आहे. उदाहरण थर्ड इयरचा अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. तर तुमच्यासाठी स्पेशल मराठीचा विषय ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, आता जनरल मराठी हा तुमचा विषय नक्कीच असणार. त्यामुळेच तर तुम्हाला मराठी विषयामध्ये करिअर करावंसं वाटतं किंवा त्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो. आणि हा बदल तुमच्या जीवनामध्ये प्रथम वर्ष संपून तुम्ही दुसऱ्या वर्षामध्ये आल्यानंतर होतो. तोपर्यंत तुम्हाला हे स्पेशल वगैरे काही फारसं माहीत नसतं. एक तर कंपल्सरी सब्जेक्ट्स असतात, एक किंवा दोन असतील, आणि जनरल सामान्य पेपर्स किंवा सामान्य सब्जेक्ट्स असतात आणि तुम्ही त्यानुसार तुमचं प्रथम वर्ष पूर्ण केलेलं असतं. आणि मग द्वितीय वर्षात आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की कोणता विषय घ्यावा. आणि जर आपण मराठी विषय घेतलेला असेल, मराठीचा अभ्यास आपण करणार असाल, तर आपल्या सर्वांचं इथे स्वागत आहे. मी अत्यंत व्यवस्थितपणानं तुम्हाला समजेल असं, फार गुंतागुंत न करता, म्हणजे फार गोंधळ होईल असं अ, तुमच्या समोर काही सांगणार नाहीये. तुम्हाला अगदी स्पष्टपणाने समजेल असा तो अभ्यासक्रम मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय असा की आपल्याला बऱ्याचदा स्क्रीनशॉट्स घेण्याची सवय असते. पण स्क्रीनशॉट घेतल्यामुळे एकतर फक्त माहिती मिळेल. त्याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचदा त्यातले सोपे मार्ग असतात, मध्यम मार्ग म्हणतो ना आपण त्याला. तर मला वाटतं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम समजतो, ज्या विद्यार्थ्याला परीक्षेचं स्वरूप समजतं, त्याच्या 70 ते 80% समस्या त्या क्षणी संपलेल्या असतात. आणि मला अपेक्षा आहे की तुमच्या हा नवीन अभ्यासक्रम आहे, तर म्हणजे तो गेल्या वर्षापासून सुरू झालेला आहे. पण तरीही बाजारामध्ये बऱ्याचदा पुस्तकं उपलब्ध नसतात, नोट्स नसतात, आणि आपल्याला तर सगळं रेडीमेड हवं असतं. आपल्याला स्वतःला मेहनत वगैरे काही करायची नसते. म्हणजे हा काही माझा दोष, तुमच्यावरती माझा हा काही आरोप वगैरे नाहीये, पण एक अनुभव आहे. तर मला वाटतं की तुम्ही व्यवस्थितपणानं हा अभ्यासक्रम समजून घ्याल आणि मराठी भाषेच्या म्हणजे स्पेशलचे विद्यार्थी आहात, तुम्ही चांगले गुण मिळवाल. आणि हो, हा अभ्यासक्रम फक्त प्रथम सत्राचा आहे. कारण 21-22 या शैक्षणिक वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून तो मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतोय. तर आत्ताच जर आपण प्रथम सत्राचाही अभ्यासक्रम समजून घेतोय, परत द्वितीय सत्राचाही समजून घेतोय, तर गोंधळ उडणार नक्कीच. कारण आपल्याकडे सेमिस्टर पद्धती आहे. खास करून सावित्रीबाई फुले पुणे च्या अंतर्गत, किंवा इतरही विद्यापीठांमध्ये असेल, परंतु मी जो अभ्यासक्रम समजावून सांगतो आहे तो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अ, अ, कला अंतर्गत येणाऱ्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी. आता अ, आपल्याकडे सेमिस्टर पद्धती आहे. म्हणजेच एका वेळी आपण एकाच सेमिस्टरचा अभ्यास करू शकतो. एका वेळी आपण एकाच अ, बाबीवर फोकस करू शकतो. एकाच वेळी 2-2 सत्रांचा अभ्यासक्रम तुमच्यासमोर ठेवणं मला ते योग्य वाटत नव्हतं. वाटलंच नाही. ज्यावेळी तुमचं द्वितीय सत्र सुरू होईल, त्यावेळी मात्र असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे. तर बघूया. बघा, अ, पहिल्या वर्षामध्ये तुम्ही आल्यानंतर जनरल मराठी तुम्ही पेपर घेतलेलाच आहे. तो पेपर यावर्षी तुमचा कंटिन्यू होणार आहे, असतोच. तर हा पेपर जनरल मराठी, ज्याला G2 म्हणतात. बऱ्याचदा शिक्षक G2 म्हणतात, S1 म्हणतात, S2 म्हणतात. आपल्याला काही कळतच नाही काय भानगड चालली आहे सगळी. पण G2 म्हटल्यानंतर जनरल, आणि तो सेकंड इयरचा आहे. हा जो पेपर आहे तो 100 मार्कांचा पेपर आहे. तो तर तुम्हाला म्हणजे कंपल्सरी तो तुमचा असणारच आहे, कारण तुम्ही तो घेतलेलाच आहे. आता ज्यावेळी तुम्ही स्पेशल मराठी निवडता, त्यावेळी काय काय ऍड होतं तुमच्या तुमच्या विषयांच्या यादीमध्ये. तिथे 2 पेपर्स ऍड होतात. एक होतो स्पेशल वन, त्यालाच S1 म्हणतात. हा सुद्धा पेपर 100 मार्कांचा आहे. दुसरा पेपर ऍड होतो, तो होतो स्पेशल 2, त्याला आपण S2 म्हणतो. तो सुद्धा 100 मार्कांचा आहे. म्हणजे एकूण हे 3 पेपर्स 100-100 मार्कांचे आहेत. पण पुन्हा हे जे 2 पेपर आता खाली दिलेले आहेत, उदाहरणार्थ MIL अर्थात मॉडर्न इंडियन लँग्वेज,
याला MIL2 असं म्हणतात. म्हणजे शिक्षक ज्यावेळी तुमच्याशी बोलतील त्यावेळी ते कसं बोलतील, हा J2 चं लेक्चर आहे, S1 चं लेक्चर आहे, S2 चं लेक्चर आहे, MIL2 चं लेक्चर आहे किंवा ते म्हणतील SEC चं लेक्चर आहे. आता SEC म्हणजे काय, MIL2 म्हणजे काय, तर हा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये BA SY च्या विद्यार्थ्यांना हे 2 पेपर्स कंपल्सरी आहेत. पण इथे एक गोष्ट महत्वाची की इथे 100 मार्कांचे किंवा 100 गुण नाही आहे त्या पेपरला. बघा इथे तुम्हाला दिसेल की 50-50 गुण आहेत. आणि यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण ज्यावेळी बघू त्यावेळी ते मग आता शिक्षकांच्या हातात किती मार्क्स आहेत, आम्हाला किती मार्कांची परीक्षा द्यावी लागेल, किंवा इथे 100 मार्कांचा पेपर आहे मग आम्हाला विद्यापीठ स्तरावर आयोजित केली जाणारी परीक्षा किती मार्कांची द्यावी लागेल, आणि महाविद्यालय किती मार्कांच्या परीक्षेचं आयोजन करणार हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण या स्लाइड मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पेशल मराठीचे विद्यार्थी आपण असाल तर कंपल्सरी आपल्याला एवढ्या विषयांचा अभ्यास करावाच लागेल, किंबहुना हे टाळता येणार नाही. नेक्स्ट स्लाइडवर बघूया. J2 प्रथम सत्र अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. आता मी ज्यावेळी म्हणतोय की हे J2 चा पेपर आहे, 100 मार्कांचा आहे, पहिल्या सत्रापुरताच आपण त्याचा अभ्यासक्रम पाहतोय, तर नक्कीच याला एक नाव असणार. काय नाव आहे? भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. इथे बघा आधुनिक म्हणतात, ते प्राचीन मध्ययुगीन वगैरे असा काही शब्दांचा गोंधळ नाहीये. आधुनिक म्हटल्यानंतर ते नक्कीच मॉडर्न असणार. तुम्ही मॉडर्न आहात, तुमचा विषयही मॉडर्न आहे, त्यात फार असा गोंधळ नाही. आणि बर साहित्य प्रकार एका प्रकाराचा अभ्यास करायचा आहे असं दिलं का त्यांनी, की भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकारांचा अभ्यास अनेक वचनात नक्कीच नाही, एकच आहे, कादंबरी आहे. आता हे कादंबरी एक आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच एखादी कादंबरी अभ्यासाला दिली असणारच. बर पण त्याच्या अगोदर आपण नीट पाहूया की हा जो तुमचा पूर्ण प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आहे तो एकूण 3 श्रेयांक आहेत त्याला अभ्यासाला. आता हे श्रेयांक म्हणजे काय, तर एक श्रेयांक म्हणजे 15 तासिका, 2 श्रेयांक म्हणजे 30 तासिकांमध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. पण तुम्ही विद्यार्थ्यांनी याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, इथे घटक 1 आहे, इथे घटक 2 आहे. 2 घटक थोडा महत्वाचा आहे कारण की तासिका जास्तीच्या आहेत, साहजिकच आहे मार्क्स ही जास्तीचे असणार. बर घटक 1 मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर त्यामध्ये 2 उपघटक आहेत. पहिला घटक आहे म्हणजे घटक 1 मध्ये त्याचा उपघटक यामध्ये संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधून मराठी मुद्रण, कळफलक अर्थात कीपॅड, एनस्क्रिप्ट व फोनेटिक याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर मराठी टंकलेखन आपण त्याला टायपिंग म्हणतो, आणि युनिकोडचा वापर, गुगल इनपुट, मायक्रोसॉफ्ट, इथे जरा सॉफ्ट मला लिहिता आलं नाही ते तुम्ही समजून घ्याल, इनपुट व इतर साधने. आणि पहिल्या घटकामध्ये हा दुसरा उपघटक ब जो आहे ना तो बघा कादंबरीशी संबंधित आहे. कादंबरी स्वरूप आणि घटक, कादंबरी प्रकार आणि वाटचाल. आणि इथे बघा दुसरा घटक जो म्हटलं की ते श्रेयांक 2 आहेत, तर इथे अभ्यास पुस्तक आहे म्हणजेच तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यावं लागेल, तुमच्या संग्रहामध्ये ते पाहिजेच, त्याच्या नोट्स तुम्ही काढायला पाहिजेत. पण आपण बऱ्याचदा रेडीमेड पाहतो. काही विद्यार्थी खूप सुज्ञ असतात, हुशार असतात, ते करतात मेहनत भरपूर, तुम्हीही भरपूर मेहनत घ्याल अशी अपेक्षा आहे. तर इथे हे रारंग ढांग नावाची कादंबरी आहे, आणि वर विषयाचं नाव जर पाहिलं ना, भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी, म्हणजे प्रत्यक्ष कादंबरीचा अभ्यास इथे करावयाचा असून कादंबरीचं स्वरूप काय आहे, कादंबरीमध्ये घटक कोणते असतात, कादंबरीचे प्रकार किती आहेत, आणि ती जन्माला आली असेल एका विशिष्ट ठिकाणावर आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे, मग तिची वाटचाल असेल, तिची जर्नी असेल, तिचा प्रवास असेल, हे सगळं पाहायचं आहे. मी या विषयाचा शिक्षक या नात्याने तुम्हाला एवढंच सांगेल, इथे तुम्हाला 2 तुकड्यांमध्ये हा अभ्यास करता येईल. एक जो तुकडा किंवा तुकडा म्हणूया त्याला, तो आहे किंवा विभाग म्हणूया, तो असा आहे की हा संगणक आणि संगणकाशी संबंधित हा पहिला विभाग, आणि दुसरा कादंबरी आणि कादंबरीच्या पुस्तकाशी हा दुसरा विभाग. एवढा अभ्यास केल्यानंतर तुमचं प्रथम सत्र परीक्षा होईल. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. पण इथे हे लक्षात ठेवावं लागेल, हे पुस्तकाचे नाव, याचे लेखक, हे कोणत्या प्रकाशनाचं आहे, अशा लहान सहान गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. बर आता J2चा
प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आपण पाहिला आणि आता परीक्षा कशा स्वरूपाची असेल किंवा काय विचारलं जाईल परीक्षेमध्ये किंवा प्रश्न कसे असतील असे भरपूर सारे प्रश्न तुमच्या डोक्यात असू शकतात. त्याचं उत्तर म्हणजे या स्लाइड मध्ये असणार हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. काय म्हणते हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे बघूया. इथे वर दिलेलं आहे तुम्हाला ते बरोबर दिसत असेल असं मला वाटतं. वर आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी, जे आपल्या पहिल्या सत्राच्या पेपरचं किंवा विषयाचं नाव आहे. आणि इथे दुसरं आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य, हे आपल्या दुसऱ्या सत्रातील विषयाचं नाव आहे. पण आपण इथे फक्त प्रथम सत्राचा विचार करतोय म्हणून हा विषय आपण डिलीट करून टाकूया. विद्यापीठ सत्र परीक्षा जी एकूण 70 मार्कांची असते आणि अंतर्गत मूल्यमापन अर्थात तुमचं महाविद्यालय ज्या परीक्षेचं आयोजन करतं ती असते 30 मार्कांची. याचा अर्थ असा की तुमच्या विषयाच्या शिक्षकाच्या हातात 30 मार्क्स आहेत आणि विद्यापीठ जे परीक्षा आयोजन करतं ती 70 मार्कांची असते. सुदैवाने की दुर्दैवाने मला माहित नाही, कोविड असल्यामुळे आपल्या बऱ्याच परीक्षा ऑनलाईन होतात. पण आपण 2021-22 या शैक्षणिक वर्षात आहोत. कोविड आणि कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. अशी अपेक्षा करूया की कोविड संपून जाईल आणि आपल्या परीक्षा ह्या ऑफलाईन होतील. त्यावेळी कला शाखेचे विद्यार्थी या नात्यानं, त्यातही साहित्याचे विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला भरपूर लिहावं लागेल. प्रश्नांची उत्तरं वर्णनात्मक पद्धतीनेच द्यावी लागतील. त्यावेळी तुमच्या कौशल्यांचा तिथे कस लागणार आहे आणि ती कौशल्य पाहूनच तुम्हाला मार्क्स दिले जातील. त्या दिशेने तुमची तयारी असायला पाहिजे. इथे पत्रिका विद्यापीठाकडून जी तुमच्या हातात पडणार आहे तिचा फॉर्मॅट, तिचं स्वरूप किंवा तिचा प्रकार हा एक बंदिस्त आहे. म्हणजे तो असा फ्लेक्झिबल किंवा लवचिक नाही आहे. कसा आहे तो? नक्कीच 4 प्रश्न असतील. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा. पहिला प्रश्न हा घटक 1 आणि 2 वर आधारित असेल. प्रश्न दुसरा घटक 1 वर आधारित असेल. प्रश्न तिसरा घटक 2 वर आधारित असेल. प्रश्न चौथा घटक 2 वर आधारित असेल. आणि गुणदान पद्धती जी आहे ती त्याच्या आपल्या उजव्या बाजूला ती दिलेलीच आहे. पण प्रश्न पहिल्यामध्ये काय असणार तर 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 शब्दांपर्यंत लिहा. बघा, प्रश्न दुसरा आहे 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांपर्यंत लिहा. प्रश्न तिसरा आहे 3 पैकी 2 उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 शब्दांपर्यंत लिहा. आणि प्रश्न चौथा आहे 2 पैकी 1 प्रश्नांचे उत्तर 300 शब्दांपर्यंत लिहा. हे तुम्ही नीट समजून घ्या की प्रश्न किती विचारले जातील, किती प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला, किती शब्दांपर्यंत लिहायचं आहे. नाहीतर आपण रॅन्डमली जाऊन पेपर हॉलमध्ये परीक्षा हॉलमध्ये बसतो, मग हॉल तिकीट आपल्यालाच माहित नसतं कुठे आहे ते, आणि प्रश्नपत्रिका कशी आपल्या हातात येणार आहे हे आपल्याला माहितीच नाहीये. हे काही चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण नाही. तर हे तुमच्या बाबतीत घडू नये अशी मी अपेक्षा करतो. इथे S1 प्रथम सत्र अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की तुम्ही स्पेशल मराठी विषयाचे विद्यार्थी आहात, तर नक्कीच तुमच्यासाठी S1 आणि S2 हे 2 पेपर्स नव्याने ऍड झालेले असतील. त्यापैकी स्पेशल पेपर 1 अर्थात S1 जो आहे तो पेपर आपण आता बघूया. त्याचं एक विशिष्ट नाव असणारच आहे. प्रत्येक सत्रामध्ये त्या पेपरचं एक वेगळं नाव असतं, हे डोक्यातच ठेवायचं. किंबहुना मी तर असं म्हणेन की तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती हे सगळं लिहून ठेवा, त्याशिवाय पर्याय नाहीये, लक्षात राहणारच नाहीये. बर, इथे विषयाचे नाव काय आहे? आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाटा. आता हे प्रकाश वाटा काय आहे नक्की? कादंबरी आहे, काय आहे? हे आत्मचरित्र आहे, पण इथे कुठे असं काही दिलेलं नाहीये. पण तुम्ही जर खाली पाहिलं ना इथे घटक 1 आणि घटक 2, तर इथे तुमच्या लक्षात येऊ शकतं की आत्मचरित्र, संकल्पना, स्वरूप, प्रेरणा आणि वाटचाल, ललित गद्यातील अन्य साहित्य प्रकारांच्या
तुलनेत आत्मचरित्राचे वेगळेपण काय? आता ललित गद्य म्हणजे काय? इथे थोडं आपल्याकडून ग चुकलेला आहे, तुम्ही ते समजून घ्याल. गद्यातील अन्य साहित्य प्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे वेगळेपण काय? ते तुमचे शिक्षक तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगतील. आणि तुम्हाला आत्मचरित्र हा वाङ्मयाचा प्रकार नीटपणानं समजेल आणि ज्यावेळी तुमचा हा घटक पहिला शिकवून झालेला असेल, त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष जे तुमचं अभ्यास पुस्तक आहे, डॉक्टर प्रकाश आमटे यांचं समकालीन प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. प्रकाश वाटा. तुम्ही या पुस्तकाच्या अभ्यासाला लागल्यानंतर तुम्हाला कळेल की आत्मचरित्र म्हणजे नक्की काय आहे किंवा कादंबरी हे तुम्हाला साहित्याचे विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला हे वाङ्मयाचे प्रकार माहीत असतीलच अशी माझी खात्री आहे. तर या सत्रामध्ये तुम्हाला हे पुस्तक अभ्यासावयाचं आहे हे विशेष. आत्ताच आपण G2 ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. अगदी सारख्याच प्रकारची ही सुद्धा प्रश्नपत्रिका आहे. विद्यापीठ 70 मार्कांची परीक्षा घेतं, महाविद्यालय 30 मार्क्स देतं किंवा ते त्याच्या अंतर्गत मूल्यमापनातून दिले जातात. इथे आपण डायरेक्टली आपण इथे प्रत्यक्षपणाने आता प्रश्न पाहूया. एकूण 4 प्रश्न आहेत, वेळ 3 तास आहे. घटक निहाय प्रश्न तपशील म्हणजे बघा घटकाला फारच महत्व आहे. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे 50 शब्दांपर्यंत लिहा. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांपर्यंत लिहा. 3 पैकी 2 उपप्रश्नांची उत्तरे 200 शब्दांपर्यंत लिहा. 2 पैकी 1 प्रश्नांचे उत्तर 300 शब्दांपर्यंत लिहा. इथे पुन्हा बघा विद्यापीठाचा फोकस हा तुमच्या जास्तीत जास्त तुम्ही लिहावं, तुम्हाला व्यक्त करावं, तुमच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून तुमचं व्यक्तिमत्व त्या उत्तर तपासणाऱ्या किंवा ती प्रश्नपत्रिका तपासणाऱ्या माणसाच्या समोर उभं राहावं, असं खूप सारं काहीतरी एक आयडियलिस्टिक आदर्शवादी असं धोरण आहे. पण कोरोनाच्या प्रकोपामुळे हे सगळं थांबलेलं आहे. पण हे काही सर्व काळ राहणारी गोष्ट नाही, हे पुन्हा एकदा डोक्यात ठेवा. G2, S1 आणि आता S2 प्रथम सत्र अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. साहजिकच आहे इथे विषयाचं नाव असणार. विषयाचं नाव आहे साहित्य विचार आणि यामध्ये जे काही घटक आहेत आणि घटकांमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे तो पाहूया. घटक पहिला आहे श्रेयांक 1, घटक दुसरा आहे श्रेयांक 1 आणि घटक तिसरा आहे श्रेयांक 1. म्हणजे इथे ही 3 श्रेयांकाचा हा पेपर आहे आणि इथे घटक 3 आहेत. आता साहित्य विचार म्हणजे साहित्याविषयीचा विचार इथे केला जात असावा असं प्रथमदर्शनी तरी आपल्याला समजतं. बघूया आपण काय आहे ते. साहित्याची थोडी मिस्टेक आहे. साहित्याचे स्वरूप आणि प्रयोजन, साहित्याची संकल्पना, भारतीय पाश्चात्य व्याख्या, साहित्यातील अनुभवाचे विशेष, वास्तव आणि कल्पित यांचा संबंध, संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रियत्व, सूचकता, विशिष्ट आणि विश्वात्मकता या सगळ्या संकल्पना आहेत. साहित्यामध्ये या संकल्पनांना किंवा साहित्य विचारामध्ये या संकल्पनांना अतिशय महत्व आहे आणि जर या संकल्पना इथे दिलेल्या आहेत तर साहजिकच प्रश्नपत्रिकेमध्ये या सर्व संकल्पनांवरती फोकस केला जाऊ शकतो. हे टाळण्याची बाब नाही. घटक दुसरा आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. प्रतिभा, स्फूर्ती, कल्पना, चमत्कृती यांचे स्वरूप काय? संकल्पना आणि कार्य, साहित्यिकाचे व्यक्तिमत्व, संवेदन क्षमता, शैशववृत्ती, अनुभव समृद्धी व विद्वत्ता, साहित्यिकाचा जीवनविषयक आणि साहित्यविषयक दृष्टिकोन. घटक तिसरा साहित्यिकाची सामाजिकता व भाषा. यामध्ये उपघटक काय आहेत तर साहित्य आणि समाज, जीवनमूल्य आणि साहित्यमूल्य, साहित्य वाचनाची प्रक्रिया व आवश्यकता, साहित्याची भाषा, शब्दार्थांचा वक्र व्यापार, वक्रोक्ती, अलंकार, प्रतिमा, प्रतीक, प्राकथा, शैलीविषयक स्थूल चर्चा, लेखक, आशय, साहित्य प्रकार या अनुरोधाने चर्चा. या साहित्य विचार या विषयाकडे जर तुम्ही असं दृष्टीतून पाहिलं ना, तुमच्या लक्षात येणार आहे की साहित्याच्या स्वरूपाबद्दल चर्चा आहे, साहित्य का लिहिलं जातं त्याच्या प्रयोजनाबद्दल चर्चा आहे, जो कोणी लिहितो त्या लेखकाबद्दल चर्चा आहे, बरं तो का लिहितो, त्याला स्फूर्ती कशी येते त्याच्याबद्दल चर्चा आहे. बरं साहित्य आणि समाज, कारण तो तर तुमच्या माझ्यासारखाच माणूस आहे, मग तो का बरं लिहितोय, मग त्याचं आणि समाजाचं काय नातं आहे का याबद्दलची चर्चा आहे. बरं तो समाजाबद्दल किंवा त्याची जीवनाबद्दलची काही मूल्य आहेत का
याबद्दलची चर्चा आहे. बरं, तो साहित्यामध्ये काहीतरी करतोय, मग साहित्याचे काही मूल्य असतील, त्याचं तो पालन करतोय का? किंवा ती काय मूल्य आहेत, याबद्दल चर्चा आहे. किंवा तो ज्या माध्यमातून हे साहित्य लिहितो आहे, त्या शब्दांचं काही स्वरूप असू शकतं, शब्दांच्या काही चमत्कृती असतील, अर्थात शब्दार्थांचा वक्र व्यापार, कारण की कवी हा सरळ तर बोलत नाही. कादंबरीकार सूचकतेने काहीतरी सांगत असतो. नाटककार संघर्षाच्या माध्यमातून आणि दोन पात्रांच्या त्या संघर्षाच्या माध्यमातून काहीतरी सुचवू पाहत असतो. हे काय आहे हे सगळं? किंवा अलंकारिक भाषा असते बऱ्याचदा, ती काही शास्त्राची भाषा नसते. आईन्स्टाईनने सांगितलं ते सूत्र कुठे गेलात तरी ते सारखं त्याचं उत्तर मिळेल. साहित्यामध्ये हे सगळं नसतं. बरं, प्रत्येक लेखकाची स्वतःची एक शैली असते. प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि या सगळ्या प्रकारांबद्दलची ही चर्चा या पेपरमध्ये असणार आहे. या विषयाचे शिक्षक तुम्हाला ते अत्यंत चांगल्या प्रकारे समजून सांगतील आणि तुम्हाला ते समजेलही. पुन्हा एकदा पेपर आहे. सेम आहे, 70-30 पॅटर्न आहे. चार मुख्य प्रश्नांची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असेल. प्रश्न पहिला असेल 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे द्या. दुसरा असेल 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे द्या. तिसरा असेल 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे द्या. 3 पैकी 2 प्रश्नांचे उत्तर द्या. आता 200 शब्दांपर्यंत लिहा, म्हणजे काय ते मोजणार का? अजिबात नाही. बरं, तुम्ही मोजायचे का? अजिबात नाही. भरपूर लिहू शकतात, लिहा. पुरवणी लागेल, पुरवणी घ्या. फीस दिलेली असते ना, आपण भरपूर फीस दिलेली असते. भरपूर लिहा. साहित्याचे विद्यार्थी या नात्यानं जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा. पण इथे कादंबरीवर तुमचं मत व्यक्त केल्यानंतर करायचं असेल त्यावेळी तुम्ही भरपूर लिहू शकतात. पण इथे जर विचारलं की साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय, इथे तुम्ही काय लिहिणार? इथे तुम्हाला सांकेतिक किंवा सैद्धांतिकच भाषेत, असं सांकेतिक नाही, सॉरी तो शब्द चुकला, तुम्हाला ते ॲज इट इज जसं आहे तसंच त्याचं उत्तर लिहावं लागेल. म्हणजे या पेपरमध्ये तुम्ही किती लिहितात याला महत्त्व नाही, तर तुमचं उत्तर किती अचूक आहे, बरोबर आहे, याला महत्त्व आहे, हे विशेष. MIL2 प्रथम सत्र अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. विषयाचे नाव आहे मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य. आतापर्यंत आपण पाहिलेल्या 3 विषयांमध्ये आणि या विषयामध्ये जो फरक आहे तो गुणांचा आहे आणि श्रेयांकाचाही आहे. तर तो बघूया आपण काय आहे तो. इथे बघा 2 श्रेयांक आहेत. एक पहिला श्रेयांक आणि दुसरा. इथे घटक 2च आहेत. पहिल्या घटकामध्ये तुम्हाला जो अभ्यास करावयाचा आहे तो असा आहे: भाषा आणि व्यक्तिमत्व विकास याचा सहसंबंध काय आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे हे तुम्हाला पहिल्या घटकामध्ये पाहावयाचं आहे. त्यानंतर घटक 2 मध्ये प्रसार माध्यमांसाठी लेखन, म्हणजे तुम्ही ते लिहिलं पाहिजे, अर्थात वृत्तपत्रासाठी तुम्ही लिहावं, नभोवाणीसाठी तुम्ही लिहावं, दूरदर्शनसाठी तुम्ही लिहावं, आणि हे सगळं कसं लिहायचं किंवा याचं संहिता लेखन कसं आहे हे तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये इथे पाहावं लागणार आहे किंवा याचा अभ्यास करावा लागणार आहे. अगदी MIL प्रमाणे SEC प्रथम सत्र अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. विषय प्रकाशन, व्यवहार आणि संपादन. यामध्ये घटक 1 श्रेयांक 1च आहे आणि इथे घटक दुसरा त्याचाही श्रेयांक 1च आहे. तर पहिल्या घटकामध्ये ज्या ज्या बाबी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर बघा, इथे विषयाचं नावच आपल्याला समजतं की प्रकाशन, व्यवहार आणि संपादन. तर त्यावरून बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात की नेमकं आपल्याला या विषयामध्ये काय काय शिकून घ्यायचं आहे किंवा काय शिकायचं आहे. तर इथे बघा, प्रकाशन संस्था. आता जी पुस्तकं प्रकाशित केली जातात आपण त्याला प्रकाशन संस्था म्हणतो. त्याचं स्वरूप काय असतं, त्याची कार्यप्रणाली काय आहे, कॉपीराईट कायद्याची तोंड ओळख काय असते, ग्रंथ विक्री कशी केली जाते, वितरण कसं केलं जातं, जाहिरात काय भानगड आहे ती, वाचकांचा संवाद म्हणजे काय, परत ग्रंथ निर्मिती प्रक्रिया. बघा, प्रकाशन संस्था हा वेगळा विषय आहे, ग्रंथ निर्मिती प्रक्रिया हा वेगळा विषय आहे. इथे ग्रंथांचे प्रकार असतात, ललित असतं, माहितीपर, शास्त्रीय, संदर्भ ग्रंथ इत्यादी. परत इथे प्रत्यक्ष ग्रंथ निर्मिती, संहिता संपादन, संपादकीय संस्कार, लेखक संवाद, मुखपृष्ठ, मुद्रण प्रत, छपाई, ग्रंथ बांधणी. अत्यंत महत्वाची अशी ही बाब आहे, कारण आपण साहित्याचे विद्यार्थी आहात. कधीतरी आपल्याला काहीतरी लिहावंसं वाटेल, त्यावेळी तुम्हाला या सर्व बाबींना सामोरं जावं लागेल, किंवा कदाचित तुम्ही लिहितही असाल तरीही तुम्ही या सर्व प्रक्रियेतून जाणारच आहात. त्यामुळे या विषयाकडे किंवा हा विषय ज्या अभ्यास मंडळाने तुमच्यासाठी ठेवलेला आहे
तो खूप असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हा घेतलेला निर्णय आहे. बघूया आपण घटक 2 मध्ये काय आहे. मुद्रित शोधन, लेखनविषयक नियम, मुद्रित शोधकाच्या खुणा असतात, विरामचिन्हाचा योग्य वापर करावा लागतो, अवतरणं असतात, संक्षेप ब्रीफली सांगावं लागतं बऱ्याच गोष्टी, मजकुरांची मांडणी, चित्र रेखाटन, योजना सूची, संदर्भ ग्रंथ सूची, परिशिष्टे, दर्शनीय स्वरूप आणि आकार. तर हे सगळं ग्रंथ प्रकाशित करण्याशी संबंधित बाब आहे आणि तुम्हाला हा अभ्यासक्रम प्रथम सत्रासाठी आहे. अं, आतापर्यंत पाहिलेल्या पत्रिकेच्या स्वरूपापेक्षा या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. अर्थात ही प्रश्नपत्रिका 50 मार्कांची आहे. 25 मार्क्स महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला दिले जातात. अर्थात ती एक परीक्षा घटक चाचणी स्वरूपात घेतली जाईल. तुमचं गृहपाठ तुम्हाला सांगितले जातील किंवा तुम्हाला चर्चासत्र आयोजित केलं जाईल किंवा समूह चर्चा आयोजित केली जाईल, प्रकल्प कार्य दिलं जाईल, एखाद्या अभ्यास क्षेत्राला भेट देण्याचं काहीतरी ते महाविद्यालयाच्या वतीने ते आयोजित केलं जाईल. पण तुमचे 25 मार्क्स हे महाविद्यालयाच्या शिक्षक तुम्हाला देत असतात आणि 25 मार्कांची परीक्षा हे विद्यापीठ आयोजित करतं. हे विचारले जाणारे प्रश्न हे घटकनिहाय प्रश्न असतात. आणि इथे एकूण 3 प्रश्न असतील, मुख्य 3 प्रश्न असतील. प्रश्न पहिला असेल 2 पैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न दुसरा असेल 2 पैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न तिसरा असेल 2 पैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. अर्थात तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी तुम्हाला 3ही सोडवायचे आहेत. 25 मार्कांची ती परीक्षा असेल. वर दिलेलं आहे MIL हा विषय प्रत्येक सत्रासाठी 2 श्रेयांकाचा असून त्यासाठी 50 गुण आहेत. यामध्ये 25 गुणांची विद्यापीठीय तर 25 गुणांची महाविद्यालयीन परीक्षा असेल. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तुम्हाला ते बऱ्यापैकी समजलेलं आहे असं मी समजतो. किंबहुना मराठी स्पेशल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपला संपतो आहे. तुम्हाला तो व्यवस्थितपणाने समजून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरीही काही प्रश्न असतील, तरी तुमच्या काही समस्या असतील किंवा माझ्याकडून काही चुकत असेल तर मी नंतरच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणार आहे. तुम्ही त्यावरती संपर्क करू शकतात आणि ज्या काही चुका झाल्या असतील तर त्यामुळे सुधारणेला मला तरी वाव मिळेल. आता आपण शेवटच्या स्लाइडवरती आहोत. इथे बघा कला शाखा द्वितीय वर्षातील मराठी विषयाचा सर्व अभ्यासक्रम आपणास इथे उपलब्ध करून दिला जाईल. याचा अर्थ असा आहे की आज आपण अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे, पण विस्तारानं त्याचं जे शिक्षक तुम्हाला शिकवतात त्याचप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा अभ्यासक्रम समजून दिला जाईल. किंवा त्याच्यावर महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतात तर ती इथे त्याचं सोडवून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न असणार आहे. हेतू एकच आहे की मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. विषयाकडे त्यांचा जो ओढ आहे किंवा जी ओढ आहे ती कायम राहावी किंवा ज्या इच्छेनं, ज्या अपेक्षेनं किंवा ज्या आवडीने ते या विषयाकडे आलेले आहेत तर यामध्ये त्यांची निराशा होऊ नये. जॉब्स किंवा नोकरीच्या दिशेने ते ज्यावेळी जायला लागतील त्यावेळी असं नको व्हायला की आम्ही मराठी विषय घेतला आणि आम्हाला काही येतच नाहीये. तर इथे प्रत्येक म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचं भरण पोषण हे अधिक चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, हा एक स्वच्छ हेतू इथे आहे. इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर काही सांगायचं असेल तुम्ही नक्कीच सांगू शकतात. अगदी चुका असतील तर त्या निसंकोचपणाने सांगा, तुमचं स्वागत असेल. कारण इथे आपण शिकत असतो नाही का. तुम्ही शिकत आहात, आम्ही तुम्हाला शिकवतो म्हणजे काय करतो तर तुमच्याकडूनही खूप सारं शिकत असतो. तर ही एक चांगली संधी आहे की तुम्ही सांगू शकतात, तुमच्या सूचना आम्हाला सांगू शकतात. त्याचं पालन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि शेवटी धन्यवाद. तुम्हाला या शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. भरपूर वाचन करा, भरपूर ग्रंथ डोळ्याखालून घाला, म्हणजेच ते वाचनच करा. नोट्स काढता येतील, काढल्याच पाहिजेत आणि भरपूर मार्क्स घ्या. गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा. धन्यवाद.